आणि गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की नगरचा जो ड्यू होता, जो काही कारणाने आजूबाजूच्या शहरांमुळे, जसं आपण म्हणू की पुण्याची एक खूप वास्ट ग्रोथ झाली, त्याचप्रमाणे नाशिकची झाली, संभाजीनगरची झाली, छत्रपती संभाजीनगरची एक चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली. तर नगर अप्रोच वाईज जे काय आपलं एक ड्यू होतं ते कुठं ना कुठं आता रिअलायझेशन पिरियडमध्ये आलेलं आहे. आम्ही जवळजवळ एक नाही म्हटलं तरी एक 400-450 एकरपेक्षा जास्त डेव्हलपमेंट इथं केलेली आहे इन टर्म्स ऑफ लँड डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट ग्रोथ, कमर्शियल, लॉजिस्टिक्स, मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्स असतील, ऑटोमोबाईल सेक्टर रिलेटेड काय प्रोजेक्ट्स असतील, हे आपण या वेगळ्या वेगळ्या एरिया थ्रू आपण ते कव्हर केलेलं आहे. जे काय आत्तापर्यंतचे जे काय आपण एक 20 वर्षाचा जो प्रवास आहे तो समराईज करायचा म्हटलं का सगळ्यात गोल्डन फेज जो आहे तो आपण आत्ता पाहतोय. जवळजवळ नगरमध्ये 70% रस्ते कॉन्क्रिटीकरण करणं चालू आहे. तर हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे एकदा ते कम्प्लीट झालं का त्याचा इफेक्ट आपल्या प्रोजेक्ट्सवर येतो. कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जर रेरा ऑथोराइज असेल तर त्याला एक ऑथेंटिसिटी आहे. ते प्रोजेक्ट पारदर्शकपणे कम्प्लीट झालेलं आहे, त्याची ऑथेंटिसिटी गव्हर्नमेंटनी घेतलेली आहे, त्याचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत, त्याला टाइमलाईनमध्ये तो प्रोजेक्ट डिलिव्हर करेल. रेड लाईन ब्लू लाईनची एक समस्या आहे. त्यानंतर जे पूर्णतत्व एरियाज आहेत म्हणजे गावातले काय जे ओल्ड स्ट्रक्चर्स आहेत तर त्याच्या अजून आर्किओलॉजिकल स्ट्रक्चर्स आहेत त्याच्या एक लिमिटपर्यंतच आपण बांधकाम करू शकतो. बरोबर. तर ते एक समस्या आहे. तिसरी समस्या डिफेन्स एरियाची एक समस्या आहे. बरोबर. तर हे असे भरपूर छोटे छोटे समस्या आहेत. ह्याला कुठं ना कुठं आपण सगळ्यांनी वर्कआउट करणं हे एकमेकांची जबाबदारी आहे. कंपनीची टॅगलाईन वी द फ्युचर. बरोबर. म्हणजे नगरची जी काय डेव्हलपमेंट आहे ती फक्त माझ्या एकट्याची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही मीडिया थ्रू तुमची डेव्हलपमेंट देतात, आम्ही रिअल इस्टेट थ्रू देतोय, बाकीचे लोक डॉक्टर त्यांच्या प्रोफेशन थ्रू देतात, वकील त्यांच्या प्रोफेशन थ्रू देतात. तर ही मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाची एक युनिव्हर्सल जबाबदारी आहे. बरोबर. का आपल्या नगरला आपण पुढच्या स्टेजला कसं घेऊन जायचं. नमस्कार, मी प्रवीण सुरोसे आणि तुम्ही पाहतायत लेट्स अप मराठी. आज रिअल इस्टेट असो किंवा रेरा ह्या सर्व गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. नेमकं या असतात काय, या सगळ्या गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत AP इनकॉर्पचे आशिष पोकाना सर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार प्रवीण. सर, AP इनकॉर्प रिअल इस्टेटमधलं एक नावाजलेलं नाव आहे, मोठं नाव आहे. तुम्ही ते पूर्ण हँडल करता. एकंदरीत काय सांगाल, AP इनकॉर्प म्हणजे काय? सो AP इनकॉर्प बेसिकली अहिल्यानगर बेस्ड रिअल इस्टेट कंपनी आहे आणि तुम्हाला आमच्या कंपनीची टॅगलाईन माहितीच असेल, वी द फ्युचर. तर बेसिकली रिअल इस्टेट पण आम्ही लोकांची जी भावना आहे ती पूर्ण करायचं काम आम्ही एक आमच्या कंपनी थ्रू करत असतो. आज सगळ्यांना माहिती आहे जीवनात 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे रोटी, कपडा आणि मकान. तर जसे आपले पंतप्रधान म्हणतात का रोटी आणि कपड्यावर त्यांचा फोकस आहे, त्याचबरोबर प्रत्येक रहिवासीला स्वतःचं घर हे करून द्यायचं जे स्वप्न आहे त्याच पुढे आम्ही काहीतरी एक वाटचाल करायची म्हणून आमची कंपनी त्याच उद्देशाने एक जो स्वतःचं घर असतो, एक स्वतःची एक जी स्पेस असते ती पूर्ण करायचं काम AP इनकॉर्प करत असते. एकीकडे बघितलं आपण की नगर एक छोटंसं शहर, एक खेडं म्हटलं जात होतं, मात्र आता कुठेतरी रिअल इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने बदलाव होत चाललेले आहेत, वेगवेगळे आता टेक्निकल आलेले आहे, टेक्निक आहेत, त्यामुळे आता कुठेतरी नगरचं देखील नाव बदलतं आहे. त्यामध्ये AP इनकॉर्पचा कशा प्रकारे एक इन्व्हॉल्वमेंट आहे, सहभाग आहे? आता नाव बदलतं हे जर तुम्ही सुरुवात केलंय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, पहिले नगरची ओळख ही अहमदनगर म्हणून होती आणि आता जशी नगरची डेव्हलपमेंट होती तशीच अहिल्यानगर म्हणून त्याची ओळख ही झालेली आहे. ही सगळ्यांसाठी एक डेव्हलपमेंटचीच गोष्ट आहे. त्याच पद्धतीने एक प्रत्येक गोष्टीचा एक ड्यू पिरियड असतो आणि गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय का नगरचा जो ड्यू होता, जो काही कारणाने आजूबाजूच्या शहरांमुळे, जसं आपण म्हणू की पुण्याची एक खूप वास्ट ग्रोथ झाली, त्याचप्रमाणे नाशिकची झाली, संभाजीनगरची झाली, छत्रपती संभाजीनगरची एक चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली. तर नगर अप्रोच वाईज जे काय आपलं एक ड्यू होतं ते कुठं ना कुठं आता रिअलायझेशन पिरियडमध्ये आलेलं आहे. आणि मागच्या एक 15 वर्षापासून आपण जे बघतो आपले नगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांची जी एक वाटचाल आहे, नगरला एक पूर्णत्व स्वतंत्र ओळख म्हणू शकतो आपण जी झाली पाहिजे, त्या संदर्भात जे त्यांनी एक मोहीम सांगितलेली आहे त्याच पद्धतीने डेव्हलपमेंटची ग्रोथ इथं नगरमध्ये आता चालू झालेली आहे आणि तेच आपण इथं अनुभव. सर, आपण बघितलं की AP इनकॉर्प आज रिअल इस्टेटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, वेगवेगळे त्यांचे कामं चालू आहेत. AP इनकॉर्पचा हा कसा प्रवास होता, किती वर्ष झाले, तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात आणि आत्तापर्यंतची ती असलेली वाटचाल काय सांगतात? अहिल्यानगरमध्ये आम्ही साधारण 2005 सालीपासून काम करत आहोत.
ही आमची फर्स्ट जनरेशन कंपनी आहे. आणि तुम्ही म्हटलं तर आपल्याला तसं 20 वर्ष आता अहिल्यानगरमध्ये डेव्हलपमेंट करत असताना पूर्ण झालेले आहेत. आम्ही जवळजवळ एक नाही म्हटलं तरी एक 400-450 एकरपेक्षा जास्त डेव्हलपमेंट इथं केलेली आहे इन टर्म्स ऑफ लँड डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट ग्रोथ, कमर्शियल, लॉजिस्टिक्स, मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्स असतील, ऑटोमोबाईल सेक्टर रिलेटेड काय प्रोजेक्ट्स असतील, हे आपण या वेगळ्या वेगळ्या एरिया थ्रू आपण ते कव्हर केलेलं आहे. आणि जे काय आत्तापर्यंतचे जे काय आपण एक 20 वर्षाचा जो प्रवास आहे तो समराईज करायचा म्हटलं का सगळ्यात गोल्डन फेज जो आहे तो आपण आत्ता पाहतोय, ज्या हिशोबाने जी काय डेव्हलपमेंट चालली त्या हिशोबाने. बरोबर. आपण बघितलं की आता नगर बदलतंय, तर AP इन्कॉर्पचे असे कुठलं विजन असणार आहे या बदलत्या नगरला आणखी वेगळ्या स्वरूपावरती नेण्यासाठी? मला असं वाटतं का पहिले आपल्याला मेन स्ट्रीममध्ये येणं खूप गरजेचं आहे. बदल हे प्रत्येक डेव्हलप्ड सिटीमध्ये होतच असतात, पण आपल्याला पहिले डेव्हलप्ड होणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने आपला आत्ता जो इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही डेव्हलपमेंट होत आहे, मूलभूत म्हणजे चांगले रस्ते, ड्रेनेज, प्यायची पाण्याची सोय, लाईट 24 तास, ही जी काय सोय आहे आत्ता आपल्या मेन स्ट्रीममध्ये आता पूर्णपणे एक चांगल्या फेजमध्ये तयार झालेली आहे. तुम्ही बघत असाल आता नगरचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो एक चांगल्या पद्धती ग्रोथमध्ये आलेला आहे. आणि जवळजवळ नगरमध्ये 70% रस्ते कॉन्क्रिटीकरण करणं चालू आहे. तर हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे एकदा ते कम्प्लीट झालं का त्याचा इफेक्ट आपल्या प्रोजेक्ट्सवर येतो. म्हणजे एक चांगली कनेक्टिव्हिटी जर असेल तर तुम्ही शहरापासून 10 किलोमीटर लांब जरी प्रोजेक्ट केलं तर लोक तिथपर्यंत पोहोचू शकतात, कारण का तिथपर्यंत रोड, ड्रेनेज, पाणी, लाईट हे सगळी गोष्ट अवेलेबल आहे. तर ज्याचं बजेट कमी असेल तो तिथपर्यंत जाऊन सुद्धा घर घेऊ शकतो. तर ही जी मूलभूत सुविधा होती ती आतापर्यंत आपल्यापर्यंत तयार झालेली आहे. ती तयार झालेली असल्यामुळे आता आपण जे बघतोय का नगरची जी डेव्हलपमेंट आहे ती प्रत्येक फेजमध्ये होत आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चांगले चालले आहेत, लँड डेव्हलपमेंट चांगली चालले आहेत, प्लॉटिंग डेव्हलपमेंट चांगली चालली, त्याचबरोबर कमर्शियल प्रोजेक्ट्स जे एक आपण 10 वर्ष अगोदरचं जर आपण फेज घेऊ तर कमर्शियल प्रोजेक्ट 10 वर्ष अगोदर एवढे स्कोपमध्ये नव्हते. बरोबर. कारण का नगरचा ग्रोथ पिरियड लिमिटेड होता आणि प्रोफेशनलिझम तेवढा नव्हता. आता आपण बघतो का प्रत्येक डॉक्टर, CA, वकील या सगळ्यांना आता एक त्यांचं प्रोफेशनल जर बिझनेस वर्कआउट करायचं असेल तर त्यांचा अप्रोच त्या पद्धतीने तयार झालेला आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही बघा कमर्शियल स्कोप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नगरमध्ये आता डेव्हलप झालेला आहे. तर हे सगळे ॲस्पेक्ट आहे ज्याच्यामुळे आपण बघतो की प्रत्येक सेगमेंटमध्ये डेव्हलपमेंट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार होते. नक्कीच सर. आपण बघितलं की बांधकाम व्यावसायिकांना अनेक अडचणी, समस्यांना सामोरं जावं लागतं. क्रेडाईच्या माध्यमातून अनेक गोष्टी ह्या सोप्या झालेल्या आहेत आता म्हणू शकतो. अनेक सेकंड जनरल मीटिंग देखील पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये पार पडली. तुमच्याकडे देखील एक मोठं पद क्रेडाईचं आहे, महाराष्ट्राचं आहे. नेमकं क्रेडाई कशा पद्धतीने काम करते, तुमची त्याच्यामधले असलेला सहभाग काय नेमकं एकंदरीत? क्रेडाई ही एक संस्था बेसिकली बिल्डर्स ओरिएंटेड आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन अक्रॉस इंडिया ही संस्था आहे. आणि महाराष्ट्राचं सचिवपद माझ्याकडे आहे. तसं बघायला गेलं तर आपण प्रत्येकजण एक कॉलेजचा एक फेज असतो तिथपर्यंत आपण सगळे शिकत असतो, त्यानंतर आपण बिझनेसच्या स्ट्रीममध्ये येतो आणि कुठं ना कुठं आपल्याला शिकायचा जो आपलं एक धैर्य असतो तो कुठं कमी पडत असतो. तर मी असं म्हणेल का क्रेडाई जी संस्था आहे ती आम्हाला सगळ्यांना एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सारखे आमच्यासाठी काम करत असते. आमचे प्रॉब्लेम समजून घेणे, आम्हाला प्रॉब्लेमवर सोल्युशन काढून देणे किंवा आमचं सारखं अपब्रिंगिंग करून देणे. नवीन टेक्नॉलॉजी असतील, कॉस्ट अनालिसिस असतील किंवा कस्टमरचं काही फोरम असेल किंवा रेरा असेल, GST असेल, आता नवीन UDCPR आलेलं आहे. या सगळ्या सेगमेंटला जर शिकायची कोणती एक बेस जर आपण म्हणू तर ते सगळं एक बेसलाईन आहे ती क्रेडाई. क्रेडाई ही संस्था खूप मोठ्या युनिव्हर्समध्ये काम करत असते. क्रेडाईचं रिफॉर्मेशन, क्रेडाईचा जो बेस आहे तो प्रधानमंत्रीपर्यंत आहे. कोणत्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज फॉर्मेशन जर करायचं असेल तर गव्हर्नमेंट सुद्धा क्रेडाईचा सल्ला घेते, त्यांचं त्याच्यावरती मत समजून घेते व त्याचा इफेक्ट आणि इम्पॅक्ट काय होणार आहे ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तिथं एक्सेप्ट केला जातो. हल्लीच तुम्ही बघितलं का रेरा रिअल इस्टेटमध्ये लागू झालेला आहे. बरोबर, चांगला कायदा आहे. ह्या कायद्याने जे लोक स्ट्रीमलाईनमध्ये काम करत असतात, नियममध्ये काम करत असतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. याच्या पहिले खूप इलिगल कामं जे व्हायचे त्या कामाला बंदी घालण्यासाठी पंतप्रधान साहेबांनी ही एक योजना काढलेली, ती म्हणजे रेरा. आणि रेरा फॉर्मेशन करत असताना सुद्धा क्रेडाईचं खूप मोठं वाटचाल इथं गव्हर्नमेंट बरोबर झालेली आहे. कोणते रिफॉर्मेशन केले गेले होते त्यावेळेस ते सगळे ज्याचे काही इम्पॅक्ट होईल ते क्रेडाईकडनं त्यांनी समजून घेतलं
आणि त्याच पद्धतीने रेरा हे इम्प्लिमेंट झालं. बांधकाम व्यावसायिक म्हटलं किंवा बांधकाम क्षेत्राला निगडीत कुठलंही काम असेल, रेरा हा शब्द वारंवार अधोरेखित होतो. एकंदरीत रेरा म्हणजे नेमकं काय, हे आपले जे सर्वसामान्य व्यक्ती असतात, जे घर खरेदी करत असतात वगैरे, त्यांना ही गोष्ट माहीत नाही. रेरा हा शब्द ऐकलेला आहे, इव्हन गाण्यामध्ये देखील ऐकलेला आहे रेरा. बरोबर. तर मग नेमकं रेरा हा काय आहे ते सांगू शकता? रेराचा फुल फॉर्म म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलरायझेशन ऑथॉरिटी. म्हणायला गेलं तर जसं आपण म्हणतो का कोणतीही गोष्टी घेताना आपण ISI ब्रँड आहे का, ISI मार्क आहे का, हे आपण चेक करतो. ISI असेल म्हणजे ऑथोराइज्ड आहे असं आपण म्हणतो. तसंच कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जर रेरा ऑथोराइज असेल तर त्याला एक ऑथेंटिसिटी आहे. ते प्रोजेक्ट पारदर्शकपणे कम्प्लीट झालेलं आहे, त्याची ऑथेंटिसिटी गव्हर्नमेंटनी घेतलेली आहे, त्याचे सगळे कागदपत्र बरोबर आहेत, त्याला टाइमलाईनमध्ये तो प्रोजेक्ट डिलिव्हर करेल, त्या बिल्डरचा कोणताही चुकीचा रेकॉर्ड नाही आहे, त्यांनी कोणतेही कस्टमरचे फंड्स गव्हर्न केलेलं नाही आहे. तर हे सगळ्यांचा एक जो समप जर करायचं ठरलं तर हे रेरा. ओके. आता बघितलं आपण की रिअल इस्टेटचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे महाराष्ट्रापुरतंच नाही तर पूर्ण देशामध्ये एक GDPच्या स्वरूपात आहे. तर कशा पद्धतीने हे एकंदरीत वर्कआउट करतं रिअल इस्टेट, त्या GDPमध्ये कशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्यांचं? मला असं वाटतं का कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही GDP ग्रोथमध्ये, GDP रेशोमध्ये सेकंड लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे. प्रत्येक इंडस्ट्रीचा जो आउटकम आहे, त्याचा जो युसेज आहे तो रिअल इस्टेटमध्येच येतो. तुम्ही बघा सगळ्यात जास्त लेबरसुद्धा रिअल इस्टेटमध्येच यूज होतात, सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग जे प्रोडक्ट तयार होतात ते सुद्धा रिअल इस्टेटमध्येच यूज होतात. तर आपला जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो GDPमध्ये सेकंड हायेस्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही एक भाग कोणतेही देशाची ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर असतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण करायचं काम जो आहे तो रिअल इस्टेट कंपनीज करत असतात. त्यात मी परत एकदा सांगेल का रोड असेल, तुम्ही बघा नितीन गडकरी साहेबांनी जी रोडची कनेक्टिव्हिटी केलेली आहे, बरोबर, म्हणजे छोटंसं उदाहरण म्हणजे समृद्धी एक्सप्रेसवे जे आहे, आज नागपूर ते मुंबई एक मोठा 8 तासात येऊ शकतात. बरोबर. जे तुम्हाला कंप्लीट करायला 2-2 दिवस लागायचे, तो यूज करताना किंवा तो कंप्लीट करत असताना तिथं जो काय तो मटेरियलचा युजेस झालेला आहे, त्याच पद्धतीने तो जो काय GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट होतो ते म्हणजे आपला कॉन्ट्रीब्युशन आहे टुवर्ड्स GDP ग्रोथ. सो रिअल इस्टेट हा नेहमीच GDPमध्ये सेकंड हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर राहिलेला आहे. आणि आज नाही पुढं बी ज्यावेळेस डेव्हलपमेंटचा विषय येईल त्यावेळेस रिअल इस्टेट एक चांगल्या पद्धतीने देशाच्या विकासात पुढेच राहणार आहे. आपण आजवर बघितलं की पंतप्रधानांचं देखील एक ब्रीदवाक्य आहे की प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे. बांधकाम व्यावसायिक कामही करतायत, मात्र अनेकदा मोठमोठ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. तुम्ही आज 20 वर्षाचा AP इनकॉर्पचा प्रवास राहिला, काही अशा समस्या आहेत का की ज्या तुम्हाला फेस करावं लागल्या, मात्र कुठंतरी एक व्हिजन घेऊन निघालेले तुम्ही, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना मागे सोडत तुम्ही पुढं आलात, अशा कुठल्या समस्यांना आजवरती सामोरं जावं लागलं? समस्या भरपूर आहेत, समस्या नाही आहे असं नाही, कारण का जर समस्या नसतील तर त्याला काय डेव्हलपमेंट आपण म्हणणारच नाही. मग आपण ते एक फेजला येऊन फेज आउट झालं असं आपण म्हणू शकतो. आज नगरमध्ये 3 ते 4 मोठे समस्या आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रेड लाईन ब्लू लाईनची एक समस्या आहे. त्यानंतर जे पूर्णतत्व एरियाज आहेत, म्हणजे गावातले काय जे ओल्ड स्ट्रक्चर्स आहेत तर त्याच्या जो आर्किओलॉजिकल स्ट्रक्चर्स आहेत त्याच्या एक लिमिटपर्यंतच आपण बांधकाम करू शकतो. बरोबर. तर ते एक समस्या आहे. तिसरी समस्या डिफेन्स एरियाची एक समस्या आहे. बरोबर. तर हे असे भरपूर छोटे छोटे समस्या आहेत. ह्याला कुठं ना कुठं आपण सगळ्यांनी वर्कआउट करणं हे एकमेकांची जबाबदारी आहे. पण आता क्रेडाईच्या माध्यमातून तुम्ही याबाबत कोणाशी चर्चा केली किंवा नगर बदललं पाहिजे, त्यामुळे या समस्यांना देखील कुठंतरी एक सोल्युशन भेटलं पाहिजे, यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय चेंजेस झाले पाहिजे? यात आम्ही 2 लोकांबरोबर कंटिन्युअस चर्चेमध्ये आहे. एक तर आपले आमदार संग्राम भैया जगताप आणि दुसरं आमची संस्था क्रेडाई बरोबर. आम्ही या दोघांना कंटिन्युअस पाठपुरावा करत आहोत की हे जे काही समस्या आपल्याला ज्याच्यामुळे आपली नगरची एक डेव्हलपमेंट कुठं ना कुठं थोडीशी पॉज होते, ह्याच्यावर कुठं ना कुठं आपण काही ना काही गोष्टींचं सोल्युशन काढलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने दोन्ही म्हणजे आमदार साहेबांनी आणि संस्थेने सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का लवकरच मुंबईत आपण एक स्पेशल बैठक घेऊन हे जे काही आपले विषय आहेत ते आपण मुख्यमंत्रीपर्यंत मांडूयात आणि यातनं आपल्याला कसं काय मार्ग काढता येईल ज्याच्याने आपल्या शहराची जी काही ग्रोथ आहे ती थांबत नसताना आपल्याला पुढे अजून काय डेव्हलपमेंट करता येईल त्या पद्धती आपण त्याच्यावरती बघूया. एपीकॉनचे 20 वर्षाचा प्रवास, त्यानंतर महाराष्ट्राच्या क्रेडाईचे तुम्ही सेक्रेटरी देखील आहात, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना काही अडचणी येतात किंवा कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत? मला असं वाटतं अडचणी आहे म्हणून आम्ही 20 वर्ष टिकलो आहेत आणि त्यामुळे आम्ही क्रेडाईच्या सचिवपदी आजपर्यंत पोहोचलेलो आहे. अडचण आहे त्याला निवारण सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि निवारण करतच आलेलो आहे.
आणि मला असं वाटतं का रिअल इस्टेट हा खूप एक स्ट्रेस बिझनेस आहे. कारण का खूप गोष्टींवर, खूप फॅक्टर्सवरती तुमचा बिझनेस डिपेंड करतो. जसं आता तुम्ही प्लॉट घेतला का त्याचा ड्यू डिलिजन्स येतो, त्याचा टायटलचा विषय येतो, त्यात लिटिगेशन आहे का त्याचा विषय येतो, त्यावरती कोणता बोजा आहे का त्याचा विषय येतो, मग सँक्शन्सचा विषय येतो. ते झालं का मग रेरा आलं का मग बिल्डिंग काम चालू करणे, मग डिलिव्हरी तयार करणे, मग कस्टमर. म्हणजे यात जर तुम्ही बघितलं तर मी एक वरती तुम्हाला साधारण 12 ते 13 फील्ड सांगितले ज्याच्यातनं बिल्डरला प्रवास करावा लागतो. तर मागच्या 20 वर्षापासून आम्ही सगळे प्रवास करत आलेलो आहे. आणि जे म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्या पद्धतीने 20 वर्षात मला वाटतं एपीएन कॉर्प बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. जे चुका आम्ही पहिल्या वर्षी केले ते पुढच्या 5 वर्षात नाही केले, जे 5 वर्षात केले ते पुढच्या 10 वर्षात नाही केले. तर असं वाटतं की बऱ्यापैकी आम्ही सेक्टर कव्हर केलेलं आहे. शेवटी मग काय अनवॉन्टेड गोष्टी सुद्धा असतात, काय एलिमेंट्स असतात, त्याला आपल्याला फेस करावं लागतं. आणि ते फेस करू आणि आपण त्या पद्धतीने नगरच्या ग्रोथमध्ये आपलं जी काही वाटचाल आहे ती लावत जाऊ. आपण एक वेगळा विषय आहे, पुण्यामध्ये अनेक बिल्डरनी काहींना घरं वगैरे दिली, बरोबर. त्यामध्ये जे खरेदीदार असतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात की ही जागा म्हणजे त्यांची आहे किंवा नाही आहे. त्यानंतर मग ते कळतं की ती शासकीय जागा वगैरे असते. तर मग ह्याच्या पद्धतीने असे काही फ्रॉड वगैरे होतात. तर या गोष्टींना कुठंतरी एक लगाम लागला पाहिजे. तर ह्यासाठी क्रेडाई किंवा तुम्ही स्वतः एक मोठं पद तुमच्याकडे आहेत, तर यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजे किंवा सर्वसामान्य नागरिकांना काय सांगणार की कशा पद्धतीने घर खरेदी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? मला असं वाटतं की आपण ऑलरेडी याच्यावरती बोललोय का आता गव्हर्नमेंटनेच याच्यावरती स्टेप उचललेला आहे आणि रेरा कायदा लागू केलेला आहे. रेरा म्हणजे काय, तुम्हाला ऑनलाईन सगळे तुमचे पेपर्स दिसतात, बरोबर. त्यात ऑथेंटिसिटी असते की ही जागा कोणत्या कॅटेगरी अंडर येते. शासकीय जागा असेल तर त्याचा खुलासा येतो का कोणत्या कारणाने ती जागा डेव्हलपमेंटला दिलेली आहे, बरोबर, त्याच्या मागचा काय हेतू आहे. आणि जर प्रायव्हेट असेल तर त्याचे सुद्धा सगळे डिटेल्स तुम्हाला समोर येत असतात. तर आता बऱ्यापैकी ग्राहकाची फसवणूक ही कमी झालेली आहे. शेवटी ग्राहकांनी सुद्धा कोणत्या डेव्हलपरकडे ते घर घेतात किंवा दुकान घेतात ते त्यांनी बघायला पाहिजे. क्रेडे मेंबर आहे का, बरोबर, त्यांनी रेराचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे का, त्याचे सगळे गोष्टी मागच्या, सपोज आता आमचा एक प्रवास 20 वर्षाचा आहे, बरोबर, त्या बिल्डरचा प्रवास किती वर्षाचा आहे, त्यांनी किती प्रोजेक्ट्स तयार केले, कसे डिलिव्हरी दिले, हे सुद्धा थोडं ग्राहकांकडनं त्यांनी बघायला पाहिजे. का ज्या वेळेस ते कोणाकडे एखादा आपली आयुष्यातली पूर्ण पुंजी लावतायत, बरोबर, तर ते किती रिलायबल आहे, त्या गोष्टींचं काय त्यांच्यावरती इफेक्ट होणार आहेत, एकदा त्यांना ती खात्री पडली का मग त्यांनी इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही. आज अनेक रिअल इस्टेट कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये तुमची देखील एपीएन कॉर्प आहे. कुठंतरी ग्राहक आपल्याकडे आलं पाहिजे किंवा कस्टमर जसं म्हणतो आपण की त्यांनी घरं माझ्याकडे खरेदी केली पाहिजे. हे स्पर्धेच्या युगात कसं आज वर्षात तो 20 वर्ष तुम्ही तो विश्वासार्हता टिकवून ठेवली? स्पर्धा कधी बी हेल्दी असते, मी तुम्हाला असं म्हणेल. कारण का ज्यावेळेस प्रोडक्ट टू प्रोडक्ट कम्पेअर होतो, बरोबर, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतो का आपला प्रोडक्ट कोणत्या रेंजमध्ये एक तर स्टँड करतो. दुसरं, कस्टमरकडनं सुद्धा आपल्याला कधी कधी फीडबॅक येतात. आपल्याला वाटतं आपला प्रोडक्ट खूप चांगला आहे, पण त्याचे जे काही कमीपणा असतो तो आपल्याला कधी कधी कस्टमर थ्रू कळतात की बाबा तुम्ही फलाना स्पेसिफिकेशन्स प्रमाणे क्वालिटी नाही आहे, फलाना स्पेसिफिकेशन्सचे तुम्ही प्रोडक्ट यूज नाही केलेले आहेत. मग ह्याला आपल्याला स्कोप असतो का आपण त्याला अपग्रेड कसं करायचं किंवा आपल्याला ते कसं समजून घ्यायचं. ते कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस तो प्रोडक्ट तो दुसऱ्या प्रोडक्टबरोबर कम्पेअर होतो. आम्हाला टचवूड की आमच्याकडे आमचा कस्टमर बेस खूप चांगला आहे. एकदा कस्टमर एपीमध्ये एंटर झाला का तो लवकर बाहेर पडत नाही जोपर्यंत तो डील क्लोज करत नाही. पण तो कंपॅरिझनचा जो चार्ट आहे तो आम्ही स्वतःसाठी वापरतो का त्यांनी दुसरे कोणते प्रोजेक्ट्स इव्हॅल्युएट केलेले आहेत आणि त्यात त्यांना आमच्यापेक्षा काय चांगलं भेटतंय, मग ते आम्ही पुढच्या वेळेस त्याच्यातनं आपल्याला काय बेस्ट करता येईल अजून. शेवटी आपल्याला प्रत्येकाला कुठं ना कुठं मागच्या प्रोडक्टपेक्षा पुढचं प्रोडक्ट जो काय तो चांगला कसं देता येईल, बरोबर, त्याच्यावरती वर्किंग करायचं असतं. तर ती आमची आयडिओलॉजी आहे का आपला जो प्रोडक्ट आहे त्याला आपण इव्हॅल्युएट करून अजून चांगलं काय देऊ शकतो, बेस्ट ऑफ द टाइम काय, त्या पद्धतीने आपण ते काम करत राहील. आपण येणाऱ्या काळामध्ये बघितलं तर तुमचं विजन काय असणार आहे आणि एपीएन कॉर्पची ही वाटचाल अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी काय पावलं उचलले जाणार? मला वाटतं हा खूप ह्या प्रश्नावर माझ्यापेक्षा एखाद्या विजनरी पुढारी असेल त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं कधी चांगलं राहील. शेवटी विषय खूप सोपा आहे का आपल्या सगळ्यांना आमच्या कंपनीची टॅगलाईन वी द फ्युचर, बरोबर. म्हणजे नगरची जी काही डेव्हलपमेंट आहे ती फक्त माझी एकटाची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही मीडिया थ्रू तुमची डेव्हलपमेंट देतात, आम्ही रिअल इस्टेट थ्रू देतोय, बाकीचे लोक डॉक्टर त्यांच्या प्रोफेशन थ्रू देतात, वकील त्यांच्या प्रोफेशन थ्रू देतात. तर ही मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाची एक युनिव्हर्सल जबाबदारी आहे, बरोबर, का आपल्या नगरला आपण
पुढच्या स्टेजला कसं घेऊन जायचं आणि जी काय नगरमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं विजन एक पाहिजे. नगरचं चांगला विषय कसं करता येईल, नगरचं नाव पुढं कसं घेऊन जाता येईल, नगर वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर कधी घेता येईल याच्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कुठं ना कुठं एक मेजर कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ आपल्या विजन म्हणा, इन टर्म्स ऑफ आपली आयडिओलॉजी म्हणा, इन टर्म्स ऑफ म्हणा आपलं कामाची पद्धत, हे सगळे जे काही गोष्टी याला आपण जर एकत्र केलं आणि बरोबर आणलं तर मला वाटतं नक्कीच आपण नगरला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊ. ज्यावेळेस बिल्डर लॉबिंगला कुठंतरी प्रत्येक गोष्टींच्या अडचणीमध्ये काही राजकीय अडचणी वगैरे असतात का? म्हणजे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये राहतात, पण याचं उत्तर खूप सोपं आहे. नगरकर खूप फॉर्च्युनेट आहे का आपल्याला एवढं चांगला आमदार भेटलेला आहे का जो आपल्या समस्याला दरवेळेस आपल्या बरोबर उभा असतो. आमचे बरेचशा अडचणी असतात, आमचे छोटे छोटे प्रॉब्लेम सुद्धा असतात. मी जसं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हटलं, मी तुम्हाला कॉर्पोरेशनच्या परमिशन्सबद्दल बोललो, तर हे सगळे प्रॉब्लेम्सला आम्हाला आमदार साहेबांनी नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचं खूप ओपन डोअर पॉलिसी आहे. ते कधीच आम्हाला म्हणत नाही का तुम्ही काय विषय, कारण मग मी तुम्हाला त्याचं पाठपुरावा देतो. ते म्हणतात तुम्हाला जी काय अडचण असेल राईट ॲट 0 लेवल तुम्ही माझ्याकडे या, आपण प्रत्येक गोष्टींचं निवारण करू आणि त्याला कसं फ्रेम ऑफ वर्कमध्ये बसवता येईल ते आपण त्यातनं विषय करू. आणि त्यांचं खरोखरच नगरकरांवर खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे विषय चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे मांडता येतात आणि कोणतेही राजकीय प्रेशर आपल्यावर नसतो. नाही, नक्कीच त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये पण आपल्या क्रेडाईच्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटले होते, नाव बदललंय, नगर पण बदलतंय आणि नगर विकसित झालेलं हेच आमचं उद्दिष्ट आहे. त्या पद्धतीने सर, बाहेर गावावरून बाहेरच्या राज्यातून अनेक लोक नगरसाठी एक प्राधान्य दिलं जातो, एक नगर पीसफुल नगर म्हणून बघितलं जातं. तर त्यासाठी एकंदरीत आपल्याकडून काय पावलं पडतील किंवा काय तुमच्याकडून AP इनकॉर्प थ्रू तुम्ही काय असे पावलं टाकताल की जेणेकरून लोकांचं नगरसाठी एक प्राधान्यक्रम राहील असा? खूप चांगला प्रश्न आहे, पण मला असं वाटतं आपल्याला काय पाऊल टाकायची गरज नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण बरोबर त्याचं क्लिअरन्स देतो. आपल्याकडे नगरमध्ये बेसिकली खूप पिलग्रिमेजेस सेंटर आहेत. शिर्डी संस्थान नगरमध्ये आहे, शनी शिंगणापूर नगरमध्ये आहेत, बरोबर, अवतार मेहरबाबा आहे, आनंद ऋषीजी महाराज साहेबची समाधी नगरमध्ये आहेत, बरोबर, आणि अनेक असेच भरपूर मोठे मोठे देवस्थान नगरमध्ये आहेत. तुम्ही बिलीव्ह करणार नाही का देशात नाही तर परदेशातून सुद्धा जे काय त्याचे भाविक लोक आहेत ते नगरला येतात त्यांच्या ठराविक पिरियडमध्ये त्याला व्हिजिट करण्यासाठी. आमच्याकडे एक केस अशी आली होती का आमच्याकडे एक इन्व्हेस्टर आला आणि ही वॉज फ्रॉम हैदराबाद. तो आला आणि त्यांनी आमच्या सेल्स टीमबरोबर कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे एक बुकिंग केली. तसंच आम्ही कस्टमर फॉर्म घेत असताना मी बघितलं अरे हैदराबादहून कस्टमर आलं आहे. तर मी थोडंसं क्युरियस होतो, आम्ही त्यांना फोन करून त्यांच्याशी एक अपॉइंटमेंट फिक्स केली की आपण कधी भेटू शकतो. तर ते आले होते नगरला, तर मग आम्ही त्यांना भेटलो आणि म्हटलं साहेब तुम्ही हैदराबादमध्ये आहात आणि तुम्ही नगरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात, तर काय तुमचा उद्देश होता, कशामुळे तुम्ही ही स्टेप घेतली म्हणून. तर ते म्हटले का ते अवतार मेहरबाबाचे खूप स्ट्रॉंग फॉलोअर होते. ओके. ते म्हटले का मी खूप स्ट्रॉंग फॉलोअर आहेत अवतार मेहरबाबांचं, मी नगरला अनेक वर्षापासून येतो आणि नगरची ओळख ही म्हणजे एक स्पिरिच्युअल तर आहेच, पण पीसफुल लिव्हिंग आम्ही याच्यासाठी म्हणतो का आमची एक रिटायरमेंट फेज आल्यानंतर आम्हाला जर कुठं स्थायिक व्हायचं म्हटलं तर आवर फर्स्ट प्रेफरन्स वुड बी नगर. त्याचं कारण असं आहे का एक तर वातावरण खूप चांगलं आहे, दुसरं शांत शहर आहे, आम्हाला कुठेही कोणती दगदग करायची गरज पडत नाही, कनेक्टिव्हिटी वाईज एअरपोर्ट जर नजीक आहे, रेल्वे स्टेशन नजीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं पीसफुल लिव्हिंग आहे. इथं कोणत्याही प्रकारचं एक शहरपणा वाटत नाही. आजही आम्हाला इथं आलं का एक सुकून आणि एक आपण जे म्हणतो ना एक शांत एक वातावरण असतो, त्या पद्धतीने आमची इथं पीसफुल लिव्हिंग आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती केस स्टडी केली की नेमके असे कितीक लोक आहेत. तर तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत, हजारो कस्टमरचा बेस असा आहे जे बाहेरच्या राज्यातनं किंवा परदेशातून नगरमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी येत आहेत आणि हा पोर्टफोलिओ मागच्या 5 वर्षात चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यावरती ऑलरेडी आपले काय जे पिलग्रिमेज सेंटर्स आहेत त्यांनी त्यांचा बऱ्यापैकी तिथं त्याच्यावरती प्रभाव केलेला आहे आणि त्याचा आपल्यासाठी तो एक ॲडव्हान्टेज आहे. हे सगळे मोठे मोठे देवस्थान आपल्या नगर जिल्ह्यात आहे. बरोबर. ते धार्मिक स्थळं जे आपल्या नगर शहरामध्ये आहेत, म्हणजे शिर्डीचं जर उदाहरण घेतलं तर परदेशातून लोक इथे येतात दर्शनासाठी आणि अनेकांचा अशी इच्छा पण राहते की आपल्याला त्याच ठिकाणी जवळपास कुठेतरी जागा मिळावी आणि आपण तिथंच स्थायिक व्हावं.
असे बाहेरच्या राज्यातून असं किती प्रकार म्हणजे किती पर्सेंट असा प्रतिसाद मिळतोय की लोकांनी इथं स्थायिक होण्यासाठी किंवा जागा विकत घेण्यासाठी असे काही इन्सिडेंट घडलेत काही? त्याच्यावरती मी पर्सेंटेज असं डिफाईन नाही करू शकणार, पण बऱ्यापैकी मी जसं तुम्हाला आता म्हटलं का हजारो इन्व्हेस्टर्स असे तयार झालेले आहेत जे नगर जिल्ह्यात आपल्याकडे बघायला भेटतात का ते इन्व्हेस्टमेंटसाठी येत आहेत. आणि तुम्हाला म्हटलं तेच कारण आहे की आज सुद्धा एक तर अफोर्डेबल प्राइसेस आहेत. बरोबर. आजही नगरमध्ये तुम्हाला कोणतेही प्लॉट घ्यायचा असेल तर तुमच्या अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि सिटी लिमिटमध्ये आहे. प्लस त्यांना जो लागणारा एक स्पिरिच्युअल वातावरण पाहिजे तो सुद्धा आहे, पीसफुल लिव्हिंग आहेत. ते काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे बाहेरचे लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि ते आपल्या शहरात इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात त्यांच्या फ्युचर लाईफसाठी. मला वाटतं हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला समजा असे काही लोक येतात परदेशातून, जे लोक येतात त्यांना कुठेतरी निवांत की जे दगदगीच्या जीवनातून बाहेर आलेले असतात त्यासाठी कुठेतरी अशी जागा शोधताना वगैरे काय नेमकं काय स्ट्रॅटर्जी असते की कुठं जागा शोधली पाहिजे? बरेचसे लोक असं बघतात की गाव खेडे वगैरे लोक खेड्याकडून शहराकडे आले आणि जे परदेशातले नागरिक असतात तर ते कुठेतरी शांतता शोधण्यासाठी परत अशा खेडे जातात. तर तुम्ही त्या जागा शोधताना नेमकं काय अभ्यास करतात? आपलं सगळ्यांचं आयुष्य मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 दिवस आपण खूप एक स्ट्रेसमध्ये काम करत असतो आणि ज्यावेळेस विकेंड असतो तर ऑटोमॅटिकली आपला जो एक इनर फिलिंग असते ती एक हॅपी मोडमध्ये गेलेली असते. कारण आपल्याला माहिती आहे आता 2 दिवस आपल्याला शांत आराम लाईफ एन्जॉय करायची आहे. तर तोच सेम लोकांच्या आयुष्यात आता एक इम्पॅक्ट झालेला आहे. करोनानंतर लोकांना एक लक्षात आलं का सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला एक पीसफुल लिव्हिंग आहे आणि ती जर पाहिजे असेल तर त्यांना माहिती ते शहरात होणार नाही. कारण शहराचा व्याप खूप मोठा आहे. शहरात काही जरी करायचं ठरलं का त्यांना एक 50 किलोमीटर लांब जाऊनच त्यांच्या त्या लाईफस्टाईलला अडॉप्ट करता येईल. त्यापेक्षा आज भरपूर असे गाव आहेत त्यातलं नगर एक आहे का ज्याच्यात तुम्ही आजही जाऊन तुमचा बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. तुम्ही तिथं जाऊन स्वतःचा प्लॉट घेऊ शकतात, तिथं स्वतःचं घर बांधू शकतात, पुढचं जीवन तुमचं चांगल्या पद्धतीने इथं राबवू शकतात आणि पाहिजे ती सगळी सुख सुविधा इथं अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला मला बाकीचं काही गोष्टी सांगायची गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली ज्या पद्धतीने लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना सगळे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्यांनी नगरची डेव्हलपमेंट बघितलेली आहे आणि पुढच्या काय काळात जी काय नगरची ग्रोथ आहे ती मल्टीफोल्ड्स आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती ते दिसेलच की लोकांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे नगरकडे तो एक चांगल्या पद्धतीने. मी परत एकदा शेवटच्या रिमार्कमध्ये सगळ्यांना आवाहन करेल की नगर शहराची जी काय डेव्हलपमेंट आहे, जी काय ग्रोथ आहे ही फक्त एक कोणत्या बिल्डरची नसून एक कोणत्या नागरिकाची नसून तर संपूर्ण नगरकरांची आहे. शेवटी आपण जर आपल्या शहरावर प्रेम करू शकलो आणि त्याला पुढं घेऊन जायची जर इच्छा असेल तर आपण कोणतीही गोष्ट इथं कवर करू शकतो, इथं कोणती गोष्ट आणू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपलं तन मन धन आपल्या नगर शहरावर लावायचं आहे आणि त्या पद्धतीने तिला पुढं कसं घेऊन जाता येईल ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी वर्किंग करायचं आहे. तर नक्कीच आशिष पोकार्णे सर आपल्यासोबत होते. तर बदलतं नगर आणि त्या पद्धतीने AP इन्कॉर्पचे जे 20 वर्षाची विश्वासार्हता आहे त्याच दृष्टीतून त्यांनी पुढं ही वाटचाल आणखीही सुरू ठेवलेली आहे. नगरकरांना जे काही घर घेताना जे काही अडचणी येतात किंवा जे क्रेडाई असो रेरा असो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत नक्कीच आशिष पोकार्णे सरांनी अत्यंत व्यवस्थित त्या सांगितलेल्या आहेत. तुम्हालाही ते घर खरेदी करताना नक्कीच त्या महत्त्वाच्या ठरतील. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.